पुनर्विकास प्रक्रियेमध्ये होणारे वाद सभासदांना विश्वासात न घेणे, मनमानीपणे बिल्डर ठेकेदार यांच्या नियुक्त्या करणे, व्यवस्थापन समितीच्या कामकाजामध्ये पारदर्शकपणा नसणे अशा तक्रारींमुळे राज्य सरकारने सहकार कायद्याच्या कलम 79 अ अन्वये सर्वप्रथम 3 जानेवारी 2009 मध्ये सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. एखाद्या सक्षम प्राधिकरणाने सोसायटीची इमारत पडायला आली आहे किंवा राहण्यास धोकादायक झाली आहे किंवा त्यामुळे शेजारच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे असा अहवाल दिल्यास आणि विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकास शक्य असेल तर सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये नोंदणीकृत उपविधीप्रमाणे पुनर्विकासाचा निर्णय घेता येतो. नवीन नियमावलीप्रमाणे आता एकूण सभासदांपैकी 1/5 म्हणजे पूर्वी 1/4 सभासदांनी निवडून आलेल्या आणि कायद्यानुसार गठीत झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सचिवांकडे पुनर्विकासाच्या योजना आणि सूचनांसह अर्ज करावा आणि विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करावी. असा अर्ज आल्यानंतर समितीने 8 दिवसात त्यांच्या सभेत त्याची नोंद घ्यावी आणि त्यानंतर 2 महिन्यांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलवता येईल. पुनर्विकासासाठी पॅनलवरील आणि अनुभवी आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सल्लागार यांची निवड करणे आणि त्यांच्या कामाच्या अटी शर्ती निश्चित कराव्यात. पुनर्विकासाबाबत वाद निर्माण होतात म्हणजे असे वाद हे सहकार कायद्याच्या कलम 91 अन्वये सोडवण्यात यावे अशी जुनीच तरतूद केली असली तरी याआधी मुंबई उच्च न्यायालयाने अनेक निकालांमधून हे स्पष्ट केले आहे की असे सर्व वाद हे सहकार न्यायालयात न जाता दिवाणी कोर्टामध्येच केले जातील. समूह पुनर्विकास जागेचे मालकी हक्क प्राप्त झालेल्या सोसायट्यांना संलग्न इमारतींसाठी समूह पुनर्विकास करता येईल यासाठी बोलवण्यात येणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी कोरम हा संघाच्या एकूण संलग्न सभासद संख्येच्या 2/3 इतका राहील. प्राथमिक निर्णयासाठी देखील संलग्न सभासदांपैकी किमान 51% उपस्थित सभासदांची मान्यता मिळणे गरजेचे आहे. धन्यवाद.